नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांची पाट या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक सासू सुनेची सुंदर कथा ऐकणार आहोत. एका घरात सासू आणि सून अगदी आई मुलीसारखे प्रेमाने राहत होत्या. एका छोट्याशा गैरसमजाने त्यांच्या नात्यात अशी दरी निर्माण झाली होती की ज्या सुनेला सासूने कधी माझी मुलगी म्हटलं होतं, ती सून एक दिवस रुसून घर सोडून निघून गेली. पण सून घर सोडून गेल्यानंतर त्या सासूला एक गोष्ट जाणवली. घरात माणसं होती, पण घर पण हरवलं होतं. अखेर असं काय घडलं होतं? सासूने सुनेवर एवढा मोठा आरोप का केला? आणि घर सोडून गेलेली सून पुन्हा त्या घरात परत आली का? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एका असा क्षण येतो जो तुमच्या डोळ्यात नक्की पाणी आणेल. चला तर मग ऐकूया रुसून गेलेली सून आणि वाट पाहणारी सासू ही हळवी कथा. छोट्याशा गावात कमलबाई नावाची एक विधवा स्त्री राहत होती. वय झालं होतं, पण घराची सगळी जबाबदारी अजूनही तिच्या खांद्यावर होती. तिचा एकुलता एक मुलगा अमोल शहरात नोकरी करत होता. काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न सुमन नावाच्या साध्या प्रेमळ मुलीशी झालं होतं. सुमन लग्न करून घरी आली तेव्हा कमलबाईने तिला मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. आजपासून तू माझी सून नाहीस ग, माझी मुलगीच आहेस. कमलबाईच्या या शब्दांनी सुमनच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला वाटलं होतं, माझ्या आईनंतर मला पुन्हा आईच मिळाली. सुरुवातीला काही महिने अगदी आनंदाने गेले. सुमन सकाळी लवकर उठायची, घरची कामं करायची, कमलबाईसाठी चहा बनवायची, त्यांच्या औषधाची वेळ लक्षात ठेवायची. कमलबाईही तिची काळजी घ्यायच्या. पण काही महिन्यांनी घरात एक छोटासा बदल झाला. अमोलची नोकरी गेली, घरात पैसे कमी पडू लागले. कमलबाईच्या औषधाचा खर्च, घराचा खर्च आणि अमोलची बेरोजगारी, सगळ्यांचा ताण हळूहळू घरच्या वातावरणावर येऊ लागला. एक दिवस कमलबाईंनी सुमनला विचारलं, सुमन, या महिन्यात घर खर्च कसा भागवायचा ग? सुमन काही बोलली नाही. तिने कपाटातून एक छोटी पिशवी काढली आणि त्यातून काही पैसे कमलबाईंच्या हातावर ठेवलं. आई, माझ्याकडे एवढे आहेत, तुम्ही औषधं घ्या. कमलबाईच्या डोळ्यात पाणी आलं. हे तुझ्या माहेरून आणलेले पैसे आहेत ना? हो, पण ते माझ्यासाठी नाहीत, घरासाठी आहेत. कमलबाईंनी तिचे पैसे परत तिच्या हातात ठेवलं. नको ग, तू तुझ्यासाठी ठेव. सुमन हसून म्हणाली, आई, घरात सगळ्यांचं पोट भरलं तरच माझं पोट भरतं. कमलबाईंनी तिला जवळ घेतलं, पण त्या दोघींना माहिती नव्हतं की पुढचे काही दिवस त्यांच्या नात्यांची परीक्षा घेणार होतं. एक दिवशी अमोल घरी आला आणि चिडलेल्या आवाजात म्हणाला, आई, घरात एवढा खर्च कशासाठी होतोय? कमलबाई शांत राहिल्या. सुमन म्हणाली, अमोल, आईची औषधं संपली होती म्हणून मला सगळं माहीत आहे. सुमन थकली. काय माहिती आहे? अमोलने रागात सांगितलं. तू आईवर सगळा खर्च करतेस आणि माझ्या परिस्थितीचा विचार करत नाहीस. कमलबाई मध्येच म्हणाल्या, अमोल, तिच्यावर आवाज चढवू नकोस. माझ्या औषधासाठी तिने तिच्या पैसे दिले होते. अमोल गप्प झाला. पण त्या दिवसापासून घरात एक वेगळाच ताण निर्माण झाला. गावातल्या एका शेजारणीने कमलबाईच्या कानावर काही शब्द टाकले. कमलबाई, सून कितीही चांगली असली तरी शेवटी ती परकीच असते. आज तुझ्यासाठी पैसे देते, उद्या सगळं तिच्या नावावर करून घेईल. कमलबाईंनी ते ऐकून दुर्लक्ष केलं. पण असे शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडले की मनात शंकेचं बीज रुजतं. आणि तेच झालं. काही दिवसांनी सुमनने अमोलला एक गोष्ट सांगितली. अमोल, मला नोकरी करायची आहे. अमोलने आश्चर्याने विचारलं, नोकरी का? घरची परिस्थिती बघ ना, तुझी नोकरी अजूनही लागलेली नाही. आईंचा खर्च आहे. मी नोकरी केली तर थोडी मदत होईल. अमोलला तिचं म्हणणं योग्य वाटलं, पण कमलबाईंनी हे ऐकलं तेव्हा त्यांना वाईट वाटलं. माझ्यामुळे तुला बाहेर जाऊन काम करावं लागतं आहे ना का? सुमन त्यांच्याजवळ बसली आणि आई, तुमच्यामुळे नाही, आपल्या घरासाठी. कमलबाई म्हणाल्या, पण माझी सेवा कोण करणार? सुमनने त्यांचा हात धरला. मी नोकरी करेन, पण तुमची सेवा करणं सोडणार नाही. कमलबाई काही बोलल्या नाही, पण त्यांच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. सुमनला आता हे घर नकोय का? दुसऱ्या दिवशी कमलबाईंच्या जुन्या कपाटात काही कागदपत्र सापडले. ते सुमनच्या नोकरीचे कागदपत्रांचे होते. कमलबाईंनी ते पाहिले आणि मनात विचार केला, ही नोकरी करणार, मग पैसे कमवणार आणि हळूहळू अमोलला माझ्यापासून दूर करणार. ही शंका चुकीची होती, पण कमलबाईंनी ती सुमनला विचारून पाहिली नाही. आणि जेव्हा मनात गैरसमज
विचारांवरून दूर केला जात नाही तेव्हा तो दिवसेंदिवस मोठा होत जातो. एक दिवस सुमन नोकरीच्या मुलाखतीसाठी शहरात गेली. संध्याकाळी घरी परतल्यावर सुमनबाईंनी तिला विचारलं, कुठे गेली होतीस? आई, मुलाखतीला. मला सांगून गेली होतीस? सुमन शांत झाली. आई, सकाळी तुम्ही झोपलेला होतात म्हणून उठवलं नाही. कमलबाईचा आवाज चढला. म्हणजे आता या घरात कुठे जायचं ते सांगायची गरज नाही. सुमनला धक्का बसला. आई, तुम्ही असं का बोलताय? कारण मला सगळं कळतंय. काय कळतंय? कमलबाईंनी तिच्यावर आरोप केला. तुला या घरात राहायचंच नाही आहे. तुला फक्त अमोलला तुझ्या हातात घ्यायचं आहे. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करता? हो, आणि आता तुझे पैसे, तुझी नोकरी, तुझा निर्णय सगळं तू स्वतःच करायचं असेल तर कर. सुमन काही शांत उभी राहिली. तिने कमलबाईकडे पाहिलं. आणि लग्नाच्या दिवशी तुम्ही मला मुलगी म्हणालात. आज पहिल्यांदा मला वाटते की मी खरंच तुमच्यासाठी परकी आहे. कमलबाई काही बोलल्या नाहीत. सुमन आत गेली. तिने एक छोटी बॅग भरली. अमोल घरी आला तेव्हा सुमन दारात उभी होती. मी माहेरी जाते. अमोल घाबरला. काय झालं? सुमनने डोळ्यातलं पाणी पुसत. आज मी तुमच्या आईला उत्तर दिलं तर त्या म्हणल्या की मी उद्धट आहे. शांत राहिले तर म्हणत्या माझ्या मनात काहीतरी आहे. त्यामुळे आज मी या घरातून निघते. अमोलने आईकडे पाहिलं. आई, तू सुमनला असं का बोललीस? कमलबाईचा अहंकारही आडा आला. तुला बायको महत्त्वाची आहे ना? मग जा तिच्या मागे. सुमनने अमोलला थांबवलं. नको अमोल, आईशी भांडू नकोस. ती घराबाहेर पडली. दार बंद झालं आणि त्या दारात आवाजाने कमलबाईचं मन काहीतरी तुटलं. पण त्यांनी ते दाखवलं नाही. त्या रात्री घरात पहिल्यांदा सुमन नव्हती. चुलीवर जेवण नव्हतं. टेबलावर कमलबाईच्या औषधाची डब्बी होती. पण औषध कोण देणार होतं? रात्री कमलबाईंना पाण्यासाठी उठल्या. नेहमी सुमन आवाज ऐकून उठायची. आई, काय झालं? पण त्या रात्री कुणीच उठलं नाही. कमलबाईंनी स्वतःच पाणी घेऊन आणि पहिल्यांदा त्यांना जाणवलं, सून घर सोडून गेली नाही. माझ्या घरातून माझी मुलगी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने सुमनला फोन केला. सुमन, परत ये. नाही अमोल, माझ्यासाठी तुझ्यासाठीच तर गेले. कारण मी परत आले तर तुझं आईशी नातं तुटेल. अमोल शांत झाला. सुमन पुढे म्हणाली, मला आईचा राग नाही, पण त्या मनात माझ्याबद्दल इतका गैरसमज निर्माण झाला आहे की माझ्या तिथे राहण्याने त्यांना त्रास देते. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवस असेच गेले. सुमन माहेरी होती. कमलबाई घरात एकट्या होत्या. अमोल नोकरीच्या शोधात बाहेर जायचा. एक दिवस कमलबाईची तब्येत अचानक बिघडली. त्या घरात एकटे पडल्या. शेजारच्यांनी अमोलला फोन केला. अमोल धावत घरी आला. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांतीची गरज आहे. वेळेवर औषधं आणि जेवण आवश्यक आहे. अमोलने मान हलवली. पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता, आईला सांभाळणार कोण? त्या रात्री त्याने सुमनला फोन केला. सुमन, हां, आई आजारी आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांत होती. मग सुमनने फक्त एवढंच विचारलं, डॉक्टरांनी काय सांगितलं? विश्रांती आणि वेळेवर औषध. मी येते. अमोल काहीही बोलण्याआधीच फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन घरी आली. हातात एक पिशवी होती. ती घरात आली तेव्हा कमलबाई झोपल्या होत्या. सुमनने त्यांचा कपाळ स्पर्श करून पाहिलं. कमलबाईंनी डोळे उघडले. समोर सुमन दिसताच त्या काही क्षण तिला पाहतच राहिल्या. तू आलीस? सुमनने हळू आवाजात उत्तर दिलं. आई, आजारी असताना मुलगी माहेरी किती दिवस राहणार? कमलबाईच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्यांनी काहीच बोललं नाही. सुमनने औषधे दिले, जेवण बनवलं, घर आवरलं आणि रात्री कमलबाई झोपल्यावर त्यांच्या पायाजवळ बसून त्यांचे पाय दाबत राहिली. कमलबाईची झोप उडाली. त्यांनी पाहिलं, सुमन स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसत होती. कमलबाईंनी हळूच विचारलं, सुमन, हो आई, तू मला एवढा का सहन करते? सुमन काहीच बोलली नाही. कमलबाईंनी तिचा हात हातात घेतला. मी तुला खूप काही बोलले. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. आई, रागात शब्द निघून जातात, पण ते शब्द तुझ्या मनात राहतात ना? सुमन गप्प राहिली. कमलबाईंनी तिचा हात घट्ट पकडला. मला माफ कर. हे ऐकून सुमनने पहिल्यांदाच कमलबाईच्या मांडीवर डोकं ठेवलं. आई, मला तुमच्याकडून फक्त एवढीच गोष्ट हवी होती. काय? माझ्यावर विश्वास. कमलबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी चूक झाली गं. तेवढ्यात अमोल दारात उभा होता. तो दोघींना पाहत होता. पण खरी गोष्ट अजूनही बाकी होती. दुसऱ्या दिवशी कमलबाईंनी सुमनला आपल्या खोलीत बोलावलं. कपाट उघडलं आणि एक कागद तिच्या हातात दिला. हा काय आहे आई? कमलबाई म्हणाल्या, तुझ्या नावावर केलेल्या घराच्या कागदांची प्रत.
सुमन घरातील मला हे नको, हे आई मला तुमचं घर नको आहे. कमलबाई हसल्या. मला माहिती आहे म्हणून तर देते. सुमनच्या डोळ्यातून अश्रू आले. कमलबाई म्हणाल्या, मला वाटलं होतं तू या घरातून माझ्या मुलाला घेऊन जाशील, पण मला उशिरा कळाले की तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणारी नाहीस, उलट मला माझ्या मुलाजवळ ठेवणारी होतीस. सुमनबाईने कागद बाजूला ठेवलं. आई, मला घर नको, मला तुमचा आशीर्वाद हवा. कमलबाईने तिला मिठी मारली. मग एक वचन दे. काय? पुन्हा कधी राग आला तर घर सोडून जाऊ नकोस. सुमन हसत म्हणाली. आई, तुम्ही कमलबाई म्हणाल्या, मीही पुन्हा कधी माझ्या सुनेवर संशय घेणार नाही. अमोल दारात उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याने हसत म्हटलं, मग माझं काय? दोघींनी एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं. तुझं काही नाही, तू आधी चहा कर. अमोल हसत. काही दिवसांनी सुमनला नोकरी मिळाली. अमोललाही पुन्हा चांगली नोकरी मिळाली. घरात पुन्हा आनंद आला. पण त्या घरात एक गोष्ट कायमची बदलली होती. कमलबाई आता सुमनला सून म्हणत नव्हत्या, त्या तिला हाक मारायच्या, माझी मुलगी. आणि सुमनही कमलबाईंना सासूबाई म्हणत नव्हती, ती म्हणायची आई. कारण काही नाती रक्ताने तयार होत नाही, ती तयार होतात विश्वासाने, प्रेमाने आणि एकमेकांना समजून घेण्याने. कधी घरातलं भांडण मोठं नसतं, मोठं असतो तो गैरसमज. आणि कधी एखादी व्यक्ती घर सोडून जाते तेव्हा घर रिकामं होत नाही, घराला आपली चूक कळते. तर मित्रांनो, या कथेने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली आहे. नातं सासू-सुनेचं असो किंवा आई-मुलीचं, नातं टिकवण्यासाठी प्रेमा इतकाच विश्वासही गरजेचा असतो. कधी रागाच्या भरात बोललेले काही शब्द आपल्या माणसाला आपल्यापासून दूर घेऊन जातात. पण वेळ निघून जाण्याआधीच आपली चूक मान्य करून नातं जपणं हेच खरं मोठेपण. तुम्हाला ही भावनिक कथा आवडली असेल तर स्वप्नांचे पाठ या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मते सासू-सुनेचं नातं प्रेमानं टिकतं की विश्वासाने? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या, हळव्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत ऐकत राहा स्वप्नांचे पाठ.